त्यासाठी खूप 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 थँक्यू, मनापासून थँक्यू. त्याच्यासाठी एक सरप्राईज मागवलं आहे. तर आता मी बऱ्यापैकी सगळी तयारी केली आहे. चेहऱ्यावरती जे ऊन पडतं त्यावरून अंदाजा लावू शकता आता. हॅलो, गुड मॉर्निंग. मला माहिती आहे मी खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ टाकते, पण हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे बघा, असं दाखवते. जर तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल तर मस्त असा पाऊस पडतोय यार. फायनली मुंबईमध्ये पाऊस पडला. तर हा मातीचा सुगंध येतोय. काय मस्त वाटतंय, काय सांगू मी. फायनली मी किती दिवस झाले, मीच काय आपण सगळेच किती दिवस झालं पावसाची वाट बघत होतो आणि फायनली पाऊस पडतोय. सो आज आहे फादर्स डे आणि आज वीकेंड पण आहे. आज संडे. तर दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता शार्वीचे बाबा गेलेत सर्व्हिस सेंटरला. त्यांची गाडी सर्व्हिसिंग करायला टाकायची होती त्यांना. आणि आज फादर्स डे आहे आणि मी त्यांच्यासाठी एक सरप्राईज मागवलं आहे. एक टी शर्ट मागवला मी त्यांच्यासाठी. खूप दिवस झाले घ्यायचा होता. सो म्हटलं की चला आज मागूयात फादर्स डेच्या निमित्ताने. ही मुलं स्वतःसाठी काय घेतच नाहीत. तर मग मी आता टी शर्ट मागवला आहे. तर आज म्हणजे कालच मागवला आणि वन डे डिलिव्हरीवाला ऑप्शन होता. सो आजच येणार आहे. तर बघूया, मी त्यांची रिॲक्शन पण कॅप्चर करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आता जस्ट आमचा नाश्ता झाला आहे. आत्ता शार्वीचे बाबा येताना चिकन आणणार आहेत. सो आज मी चिकन करी बनवणार आहे. वीकेंड आहे म्हटल्यावरती नॉनव्हेज हवंच. तर मग आता बघूया अजून काय काय होतं दिवसभरात. स्टे ट्यून. आणि चिकन बनवायचं तर त्याची बेसिक तयारी करून घेते. म्हणजे नॉनव्हेज बनवलं की ते कसं सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईमसाठी असतं. तर मग सकाळी आता जेवण बनवलं की मग दिवसभर काही टेन्शन नाही. तर मग आता मी सगळ्यात आधी तर हा पसारा आवरून घेते आणि त्याच्यानंतर जाते किचनमध्ये कामाला. आणि सगळ्यात भारी मला ह्याचं वाटतं की आज पाऊस पडतोय. तर खूप जास्ती हॅपी. हाय बेल हाय. सर्विस काय आहे. हॅपी बाय शार्वी. बाय. माझी सोनूली ग. शार्वी टाटा टाटा. चलो टाटा शार्वी. हा बेल आल्यावर आलीस की वाजवा. चला टाटा टाटा. या लिफ्ट आली या. आता शार्वीचे बाबा गेलेत, तिला खाली घेऊन गेलेत. खाली कांदा कापलाय ना, त्या आगाग व्हायला लागले. पाऊस, मी खूप खुश झालेली की खूप पाऊस येतो. पण माझ्या तुम्ही चेहऱ्यावरती जे ऊन पडतंय त्यावरून अंदाजा लावू शकता आता की किती कडक ऊन पडलंय. एक 10 मिनटं पण पावसाने त्याची मजा घेऊ दिली नाही. एनिवे, शार्वीचे बाबा आता बाहेर गेले तिला घेऊन. आणि घरातलं थोडंसं सामान पण संपलं होतं, म्हणजे मीठ वगैरे. तर ते पण आणा म्हटलं आणि तिला पण जरा बाहेर फिरून आणा. तोपर्यंत मी इथे मटन चिकनची तयारी करते. तर आता मी बऱ्यापैकी सगळी तयारी केली आहे. एक सेकंड. इथे मी खोबरं बारीक चिरून घेतलं आहे, कांदा चिरून घेतला आहे मोठे मोठे काप, अद्रक, लसूण आणि कणिक मळून ठेवली होती. आज चिकन बनवायला हा मसाला वापरणार आहे. माझ्या आता चपात्या बनवून झालेल्या आहेत. आता मी इथे कुकर लावते भाताचा. आणि ह्याचा दांडा तुटला आहे.
कढईमध्ये मी कांदा, खोबरं, लसूण आणि अद्रक थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आहे आणि मी त्याचा व्हिडिओ ऑन करायलाच विसरले. सो एनिवेज ते मी भाजलं आहे आणि आता बारीक करून घेते आहे. इथे माझा मसाला बारीक करून झाला आहे आता. ॲक्च्युली माझं मिक्सरचं भांडं खराब झालं आहे आणि त्यामुळे मग मला जुगाड म्हणून ज्युसरमध्ये बारीक करावं लागलं आहे. बट ठीक आहे. आता मी ह्याच कढईमध्ये ज्याच्यामध्ये आपण कांदा आणि खोबरं बारीक केलं त्याच्यामध्येच मी आता फोडणी देणार आहे चिकनला. त्याच कढईमध्ये मी तेल टाकलंय. आता बेसिक जिरे मोहरी टाकून फोडणी देणार. तेल गरम झालंय. ह्याच्यामध्ये थोडंसं मोहरी, थोडेसे जिरे आणि हा जो आपण तयार केलेला मसाला आहे तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आता हा मसाला टाकून घेऊयात. आता ह्या मसाल्यामध्ये बेसिक आपले मसाले टाकायचे. थोडीशी हळद, याच्यामध्ये मी धने जिरे पूड पण टाकते थोडीशी. त्यानंतर आपला घरचा मसाला टाकणार आहे मी, थोडासा घाटी मसाला. जास्त नाही टाकणार आहे, थोडाच टाकणार आहे, कारण हा कोल्हापुरी मसाला जो आहे हा आजच्या चिकनचा मेन इन्ग्रेडियंट आहे. तर हे टाकूयात. तो जो सवाईचा कोल्हापुरी मसाला आहे त्याच्यामुळे इतका छान कलर आलाय, तुम्ही ते बघू शकता. आणि हे सगळं मिक्स केलं आहे मी. म्हणजे कॅमेरामध्ये तो कलर इतका छान नाही दिसत आहे जितका रिअल छान असं ना. ह्याला आता तेल सुटायला लागलं. सो सॉरी, स्टोरेजचा इतका प्रॉब्लेम होतो आहे ना फोनमध्ये, कारण आता फोन झालं 4 वर्ष झालं माझा फोन घेऊन. तर त्यामुळे ना स्टोरेज फुल झालं होतं, मला काही शूट नाही करता आलं. मी काही नाही, तो मसाला जो आपण भाजून घेतला त्याच्यामध्ये मी चिकन टाकलं आणि जेवढं थिकनेस, जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आणि दॅट्स इट. तेवढंच होतं. पण त्या मोमेंटला मला ते शूट नाही करायला जमलं. त्याच्यानंतर छान असं मस्त जेवण करून घेतलं आम्ही सगळ्यांनी आणि एक झोप काढली. मस्त असं आता जेवण झालंय, तृप्त झालंय मन. आणि आता आम्ही योगर्ट खातोय. तर हॅलो. तर मगाशी मस्त असं जेवण झालं आणि त्याच्यानंतर असं ताणून दिलं की आत्ता एक अर्धा तास झालं उठलो आहे आम्ही. आणि मी पहिलं तर फ्रेश झाले आणि आता शार्वी तर अजून झोपली आहे. मग आता बघूयात, चहा कॉफी काहीतरी घेऊयात. आणि मी जे सरप्राईज होतं ते अजून आलेलं नाही आहे. मी खूप वाट बघते त्याची. आता बघूया कधी येत आहे आणि शार्वीच्या बाबांची काय रिॲक्शन आहे हे तुम्हाला नक्की दाखवते. आता मी बनवणार आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू. खूप दिवसांपासून हे काम माझं पेंडिंग आहे, कारण शार्वीला कधी कधी असं चुटूपुटूमध्ये संध्याकाळचं वगैरे काहीतरी लागतं खायला. तर म्हटलं घरातच हेल्दी ड्रायफ्रूट्सचे लाडू देऊयात. एक दिला की आपलं ती खाते. मग तेच मी आता बनवणार आहे. आज शार्वीच्या बाबांना सुट्टी आहे, सो म्हटलं आज ते एक पेंडिंग काम करून घेऊया. तर मी पण फर्स्ट टाईमच बनवणार आहे ॲक्च्युली. मी आधी कधीच बनवलं नाही आहे. ऑफकोर्स आता मी यूट्यूबवरती बघितलं आहे आणि आता मी बनवायला घेणार आहे. तर चला तुम्ही पण बघा आणि काय माझं चुकत असेल काय असेल तर नंतर मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाईम मी ती नक्कीच चूक सुधारेल. ओके, चलो बाय. सगळ्यात आधी तर मी इथे तूप गरम करायला ठेवलं आहे. देशी तूप आहे गावचं. त्याच्यामध्ये एक एक करून सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे, किंवा बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये एकत्र पण भाजलेत. तर बघूया, थोडं थोडं करून भाजूया. सगळ्यात आधी मी बदाम टाकते ह्याच्यात. इथे ना आता बदाम भाजून झालेत, हे काढून घेऊयात आपण. मी या मोठ्या भांड्यामध्येच काढते, म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र काढता येतील.
आता आपण काजू भाजून घेऊया. मी आता माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत ना, मी तेवढ्यामध्येच लाडू बनवणार आहे. आणि जर मला जमलं, व्यवस्थित झालं, तर मग नेक्स्ट टाइम प्रॉपर सगळे ड्रायफ्रूट्स आणि पंपकिन सीड्स वगैरे ते सगळं आणून प्रॉपर बनवेन. आता ना काजू पण भाजून झाले, ते पण आपण काढून घेऊया. सेम भांड्यात काढते मी. आणि बऱ्याच व्हिडिओजमध्ये दाखवलं की आपण ह्याच्यात शेंगदाणे पण टाकू शकतो. तर ठीक आहे, आता माझ्याकडे शेंगदाणे पण आहेत. जसं मी बोलली, जे अवेलेबल आहे त्याच्यात करणार आहे. तर मग शेंगदाणे पण आपण व्यवस्थित भाजून घेऊयात. आता हे सगळं भाजतंय तोपर्यंत साईड बाय साईड मी हे खजूर आहेत त्याचे बी काढून घेते आणि ते पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करावं लागणार आहे. आता शेंगदाणे पण भाजून झालेत, तर ते पण आपण काढून घेऊयात. मला माहिती नाही आता हे सगळं कसं होणार आहे, पण ठीक आहे, बघूयात आपण. आणि आता ह्यानंतर मी किशमिश थोडेसे भाजून घेणार आहे. काय बोलतात त्याला, मनुके थोडेसे भाजून घेणार आहे. मनुके पण भाजून झालेत, हे पण काढून घेऊया. तूप एकदमच थोडं राहिलंय, त्यामुळे मी अगदी थोडंसं तूप ह्याच्यामध्ये ॲड करते. कारण फक्त मखानाच भाजायचं राहिलंय, बाकी सगळं झालंय भाजून. तर हे मखाने भाजून घेऊयात आता. तर कॉफी प्यायची टाइम झालाय, तर कॉफी पण बनवूयात आता. हे सगळं होतच आहे साईड बाय साईड. मखाने पण भाजून झालेत आता, त्यामुळे मी तेही काढून घेते. इथे खजूरमधून ना सीड्स पण, बिया पण काढून झाल्यात. आता सगळे ड्रायफ्रूट्स एकदा मिक्सरला लावायचं आणि त्याच्यानंतर खजूर एकदा, ह्या दोन गोष्टी मिक्सरला लावून घेऊयात. ड्रायफ्रूट्स थोडेसे थंड झाले की त्याच्यानंतर मिक्सरला आपण बारीक करून घेऊया त्याला. इथे मी ड्रायफ्रूट्स सगळे आता बारीक करून घेतलेत. असंच थोडे थोडे करून सगळे ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्यायचे. आता ड्रायफ्रूट्स बारीक करून झालेत माझे सगळे, इथे बघू शकता तुम्ही. आता हे जे खजूर आहेत ते पण बारीक करून घ्यायचे. खजूर पण आता बारीक करून झालंय माझं. आता हे जे खजूर आणि ड्रायफ्रूटचं मिक्सचर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. लाडू खूप इझिली वळले जात होते, अजिबात मेहनत करायला लागत नव्हती. फक्त मला असं वाटतंय थोडेसे खजूर जे आहेत ते कमी पडले. जर खजूर असते ना तर एकदम पटकन वळून झाले असते. एनिवेज हे पण चांगलं आहे, एक तर माझा फर्स्ट ट्राय आहे. तर फायनली लाडू बनवून तयार आहेत, इथे बघू शकता. आणि मी टेस्ट पण केलं, खूप जास्त टेस्टी लागतंय, छान झालेत. फर्स्ट ट्रायमध्ये खूप छान झालंय. तर ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आज आहे डे 2. मी काल फादर्स डे होता, तर शार्वीच्या बाबांसाठी मी गिफ्ट मागवलेलं, जसं मी तुम्हाला बोलली. पण ते गिफ्ट रात्री आलंच नाही. काल सकाळी मला 11च्या आसपास मेसेज आला की डिलिव्हरी आउट फॉर डिलिव्हरी आहे. आणि संध्याकाळी 8 वाजता मला मेसेज आला की सॉरी ऑर्डर हॅज बीन डिलेड. तर मग म्हटलं आत्ता काहीच नाही करू शकत. तर मग मी व्हिडिओचा क्लोजर पण नाही घेतलेला आणि मी विचार केलेला की गिफ्ट आल्यानंतर रिॲक्शन कॅप्चर करेन आणि नंतर मग क्लोजर पण देऊन टाकेन. पण ते काय झालंच नाही. मग आज त्यांचं गिफ्ट येणार आहे. मग मी विचार केला आहे की आता ही जी रिॲक्शन आहे आणि गिफ्ट आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि यार तुम्ही लोक सबस्क्राईबच नाही करत आहेत, सबस्क्राईब करा लवकर लवकर. आणि माझे शॉर्ट्स मी आता जे अपलोड करते त्याच्यावरची ती खूप छान रिस्पॉन्स येतो आहे. त्यासाठी खूप 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 थँक्यू, मनापासून थँक्यू.
पण तुम्ही सबस्क्राईब नाही केले तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.